नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण झटपट होणारी गव्हाच्या शेंगांची भाजी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गव्हाच्या शेंगा स्वच्छ निवडून धुवून घेतल्या आहेत। आता आपण त्याची भाजी बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, हिंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत। आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून टोमॅटोला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून 1 मिनिटांपर्यंत या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। मसाले चांगल्या प्रकारे तळले गेल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत। जर तुम्हाला भाजी रश्श्याची करायची असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकतात। पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांकरता या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटांकरता या शेंगा शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपल्या गव्हाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता आपली गव्हाच्या शेंगांची झटपट होणारी भाजी बनवून तयार आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।